नमस्कार मंडळी प्रथमतः रॉयल नाद यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। मंडळी बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये चालू शर्यतीमध्ये बरेचसे असे टॉपचे मैदान पार पडतात आणि पारदर्शक आणि एकदम असे सुंदर मैदान पार पडतात। त्या मैदानामध्ये आपल्याला टॉपचे नंदी पाळताना दिसतात आणि टॉपच्या नंदीच्या रती महारथी पेहऱ्या असतात। प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सेमीमध्ये आणि फायनलला देखील चांगल्या चुरशीच्या लढती आपल्याला सध्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये प्रत्येक मैदानामध्ये बघायला मिळतात। तर मंडळी त्याचप्रमाणे येणाऱ्या 16 मार्चला बैलगाडी शर्यत क्षेत्रातील चालू शर्यतीचं सर्वात मोठं मैदान पार पडणार आहे जयंत केसरी पर्व तिसरे। या मैदानामध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी पळणार आहे। जयंत केसरी हे पर्व पहिल्यामध्ये चांगलं मैदानामध्ये बक्षीस होतं। जयंत केसरी पर्व दुसऱ्यामध्ये या मैदानामध्ये 1 BHK फ्लॅट हे बक्षीस होतं आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच इतिहासामध्ये 1 BHK फ्लॅट हे मैदान पार पडलं। ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं 1 BHK फ्लॅट हे बक्षीस होतं आणि त्या मैदानामध्ये एक बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये नवीन विक्रम तयार केलेला आहे। कळंबीच्या शंभूने आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रातील मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद वाईकरांची रायफल 81-81ने मागच्या वर्षी पर्व दुसऱ्याला जयंत केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवला होता आणि जयंत केसरीच्या मानकरी ठरले होते आणि 1 BHK फ्लॅट हे स्वतःच्या नावावर केलेला आहे। तर मंडळी ह्या वर्षी देखील चांगल्या पद्धतीने आणि रोख रक्कम 5 लाख रुपयाचं मैदान पार पडणार आहे। येणाऱ्या 16 मार्चला जयंत केसरी मैदान या मैदानामध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रातील रती महारथी येणार आहे। प्रत्येक रती महारथीचा टॉप पेहरा असणार आहे। टॉप सेमी, टॉप गट आणि टॉप फायनली देखील बघायला मिळणार आहे। त्यामुळे येणाऱ्या जयंत केसरी मैदानामध्ये बॅकेडॉनचा पेहरा कोणता असेल, ह्याच पेहरा 100% बकासूरचा असणार आहे। येणाऱ्या जयंत केसरी मैदानामध्ये संपूर्ण माहिती आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून। तर चला तर मंडळी मागच्या वर्षी जयंत केसरी पर्व दुसऱ्याला 1 BHK फ्लॅट या मैदानामध्ये आपला लाडका बॅकेडॉन पळाला होता। बॅकेडॉनचा पेहरा होता मागच्या वर्षी पर्व दुसऱ्याला जयंत केसरी मैदानामध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रातील हरिण आणि चित्ता पळाले होते। सातारा एक्सप्रेस, बलमा आणि आपला लाडका बॅकेडॉन जयंत केसरी मैदानामध्ये मागच्या वर्षी देखील बकासूरने आणि बलमाने एकत्र पळून फायनलचा गुलाल घेतला होता। फायनलला पब्लिकने पळून जयंत केसरी मैदानामध्ये बलमाने आणि बकासूरने फायनलचा गुलाल घेतला आणि जयंत केसरी मैदानाचे मानकरी ठरले होते। तर आता जयंत केसरी पर्व तिसऱ्यासाठी बकासूर देखील सज्ज झाला। तर मंडळी येणाऱ्या जयंत केसरी मैदानामध्ये आपल्या बॅकेडॉनचा पेहरा असणार आहे, तुम्हाला सांगायची गरजच नाही। म्हणजेच या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील लाखो शर्यतप्रेमी या जोडीवरती जीवापाड प्रेम करतात। असा आपला सर्वांचा लाडका या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये अगदी कमी वेळेमध्ये सर्वात मोठे आणि टॉपचे केसरी मैदान गाजवले असा घोडचा सर्जा आणि आपला लाडका बॅकेडॉन येणारा 16 मार्चला जयंत केसरी पर्व तिसरे 5 लाखाच्या मैदानासाठी सज्ज आहे। ही जोडी आपल्याला येणाऱ्या 5 लाखाच्या जयंत केसरी 16 मार्चच्या मैदानामध्ये 100% पळताना दिसणार आहे। कारण की घोडचा सर्जा या बरेच दिवस झाला आपल्याला बकासूर सोबत आणि मैदानामध्ये पळताना दिसला नाही। कारण की कालांतराने घोडचा सर्जा आजारी होता आणि आजारातून आता पूर्णपणे बरा झाला आणि लवकरच घोडच्या सर्जाचा तुफान धमाका आपल्याला ह्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये लवकरच बघायला मिळेल। येणाऱ्या 16 मार्चला बकासूरचे मालक मोलशेड धुमाळ यांनी एका बॅटमध्ये सांगितलं ह्याच महिन्यामध्ये आपल्याला घोडचा सर्जा आणि बकासूर पाळताना दिसेल आणि ते पण त्यांनी सांगितलं नाही ह्या मैदानामध्ये। पण आपण समजू शकतो की येणाऱ्या 5 लाखाचं मैदान हे मोठं आहे आणि मोठमोठ्या मैदानामध्ये बकासूर आणि घोडचा सर्जा बऱ्याच मैदानामध्ये एकत्र पळाले। हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये काय राहती गाडी स्पीडने पळाली होती। तुफानी गॅस लागतो गाडीला, मराठवाडा केसरी ट्रॅक्टरच्या मानकरी ठरले आणि अधूनमधून इतरही मैदानामध्ये घोडचा सर्जा आणि बकासूर पळाले। त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकच पटकवला। गाडी एकदम माथ्याला माथा आणि एकदम फिट्ट मैदानामध्ये पळते। कोणती पब्लिकने बी आली आणि कुठूनही गाडी लागली तर गाडी 100% फायनलला पळते आणि त्या मैदानामध्ये गुलालाच्या मानकरी हमखास ठरते। पण येणाऱ्या 5 लाखाच्या मैदानामध्ये 16 मार्चच्या जयंत केसरी मैदानामध्ये एक नवीन विक्रम आणि चांगला असा धूमधडाक्यामध्ये कॉमबॅक बघायला मिळेल आणि घोडच्या सर्जा देखील धमाका बघायला मिळेल येणाऱ्या 16 तारखेला। तर मंडळी तुम्हाला काय वाटतं या जोडीबद्दल ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा, चॅनल एक सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या जयंत केसरी 16 मार्चच्या पर्व तिसरे 5 लाखाच्या मैदानासाठी बॅकेडॉनला आणि सर्जाला खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद।